आमच्या सनातन शास्त्र या सादरीकरणात सर्व श्रोत्यांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणे प्राचीन वैदिक शहाणपण आजच्या आपल्या आधुनिक भाषेत कसं समजून घेता येईल याचा आपण इथे शोध घेत असतो. अगदी बरोबर. आणि आजचा विषय खूपच हो, आजची चर्चा एका अशा वळणावर जाणार आहे ना, जी इतिहासाची पाने एका वेगळ्याच दृष्टिकोनातून उलगडेल. म्हणजे श्रोत्यांनो जरा कल्पना करा, 11वे शतक सुरू आहे. भारताच्या वायव्य सीमेवर युद्ध चालू आहे. एक आक्रमक राजा म्हणजे महमूद गझनी आपल्या अवाढव्य सैन्यासह भारतावर चालून येतोय. मंदिरे उद्ध्वस्त होत आहेत, शहरे लुटली जात आहेत. तो एक खूपच भयंकर काळ होता. राईट. पण ह्या सर्व कोलाहलात त्या क्रूर सैन्याच्या छावणीत एक परदेशी विद्वान असा आहे ज्याला सोन्या चांदीच्या लुटीत कोणताही रस नाहीये. तो राजाच्या क्रूऱ्यात सहभागी होत नाही. त्याऐवजी तो इथल्या विद्वानांसोबत बसतो, अत्यंत कठीण अशी संस्कृत भाषा शिकतो आणि सनातन धर्माचे सर्वात ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठ आणि सखोल वर्णन लिहून ठेवतो. हो, अल-बिरुनी. एक्झॅक्टली. आजच्या या सखोल चर्चेत आपण अल-बिरुनी आणि त्याचे महान पुस्तक किताब अल-हिंद मधील तथ्यांवर प्रकाश टाकणार आहोत. चला हे जरा नीट समजून घेऊया. म्हणजे एका आक्रमकासोबत आलेला माणूस इतका तटस्थ कसा काय राहू शकतो? खरोखरच इतिहासातील एक अतिशय रंजक विरोधाभास आहे. आपण आज जी चर्चा करत आहोत ना, ती अल-बिरुनीच्या मूळ अरबी ग्रंथाच्या एडवर्ड साचाव यांनी केलेल्या अधिकृत इंग्रजी भाषांतरावर आधारित आहे. अच्छा. हो. आणि हे पुस्तक 1017 ते 1030 या काळाच्या दरम्यान लिहिलं गेलं. आणि ह्या साध्यासुध्या नोट्स नाहीयेत. तब्बल 80 प्रकरणांमध्ये विभागलेला हा एक महाग्रंथ आहे. 80 प्रकरणे? बापरे. हो ना. यात केवळ धर्माची वरवरची माहिती नाहीये, तर तत्वज्ञान, खगोलशास्त्र, समाजजीवन, इथल्या मोजमाप पद्धती, कायदे, भूमिती अशा सर्वच विषयांचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. आणि यात फॅसिनेटिंग गोष्ट ही आहे की हे पुस्तक तत्कालीन भारताचा असा एक जिवंत आरसा आहे, जो एका बाहेरच्या व्यक्तीने अत्यंत काळजीपूर्वक पुसून स्वच्छ केला आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. भारताच्या इतिहासात अनेक परदेशी प्रवासी येऊन गेले. म्हणजे मेगॅस्थेनीज आला होता, फाहियान आणि ह्युएनसांग यांसारखे चीनी यात्रेकरूही आले होते. हो, राईट. मग या सर्व प्रवाशांच्या गर्दीत अल-बिरुनीचे स्थान इतके वेगळे का मानले जाते? कारण त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचा उद्देश पूर्णपणे वेगळा होता. जर आपण मेगॅस्थेनीजकडे पाहिलं तर तो ग्रीक दरबाराचा एक मुत्सद्दी किंवा डिप्लोमॅट होता. बरोबर. त्याचं लक्ष प्रशासकीय व्यवस्था आणि सैन्यावर जास्त होतं. आणि फाहियान आणि ह्युएनसांग हे यात्रेकरू होते. म्हणजे ते प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांच्या शोधात आले होते. अगदी बरोबर. ते तीर्थयात्रेसाठी आले होते. पण अल-बिरुनीचा उद्देश राजकीय किंवा केवळ धार्मिक असा नव्हता. तो खऱ्या अर्थाने पहिला कंपॅरेटिव्ह सिव्हिलायझेशनल सायंटिस्ट म्हणजे तुलनात्मक सभ्यता शास्त्रज्ञ होता. अरे वा. प्रख्यात अभ्यासक ॲनेमेरी शिमेल यांनी तर या पुस्तकाला धार्मिक इतिहासावरील पहिलं ऑब्जेक्टिव्ह पुस्तक म्हटलं आहे. तो फक्त प्रवासवर्णन लिहित नव्हता, तर एका वेगळ्या संस्कृतीचा अत्यंत बारकाईने विश्लेषण करत होता. इथेच हा विषय खरोखरच खूप रंजक होतो. कारण आजच्या काळातही जिथे आपल्याकडे माहितीचे इतके स्रोत आहेत, तिथे स्वतःचे पूर्वग्रह बाजूला ठेवून इतका तटस्थ अप्रोच ठेवणं भल्याभल्यांना कठीण जातं. नक्कीच. म्हणजे एक परका माणूस जो स्वतः एक वेगळ्या धर्माचा अनुयायी आहे, तो आपल्या श्रद्धा बाजूला ठेवून दुसऱ्या धर्माचं मूल्यमापन न करता फक्त अभ्यास करत होता. हे त्याने कसं साध्य केलं असेल? याच गोष्टीला आधुनिक परिभाषेत एपिस्टेमिक ऑनेस्टी किंवा ज्ञानमीमांसेतील प्रामाणिकपणा म्हणतात. आणि अल-बिरुनी याचं उत्तम उदाहरण आहे. पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच तो अत्यंत स्पष्टपणे स्वतःची मर्यादा कबूल करतो. काय म्हणतो तो? तो लिहितो की आम्ही मुस्लिम लोक याकडे बाहेरून पाहत आहोत. अच्छा, म्हणजे तो आधीच स्पष्ट करतोय. हो. तो आपल्या वाचकांना स्पष्ट पूर्वसूचना देतो की मी हिंदूंचे सिद्धांत जसे आहेत तसे अगदी पारदर्शकपणे वाचकांसमोर ठेवेन. त्यावर कोणताही निर्णय देणार नाही. वाव. किंवा त्यांना चुकीचे ठरवण्याचा अट्टहास करणार नाही. एक कडवा एकेश्वरवादी असूनही दुसऱ्या संस्कृतीच्या अपरंपरांचे वर्णन करताना त्याने स्वतःच्या धार्मिक भावनांना संशोधनाच्या आड येऊ दिलं नाही. म्हणजेच
तो स्वतःच्या चष्म्यातून भारताला न पाहता भारताच्याच नजरेतून भारताला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. अगदी. पण मला या प्रक्रियेतील व्यावहारिक अडचणींबद्दल विचार करायला भाग पडतंय. तो महमूद गझनीच्या सैन्यासोबत आला होता. ज्या सैन्याने इथल्या लोकांवर एवढे अनन्वित अत्याचार केले, त्या आक्रमकांसोबत आलेल्या एका परकीय माणसाला भारतीयांनी आपलं अत्यंत गुप्त आणि पवित्र ज्ञान सहजासहजी कसं दिलं असेल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण इथला समाज तर परकीयांपासून खूप अलिप्त होता ना. हो, आणि हा अत्यंत अचूक मुद्दा आहे. सुरुवातीला त्याला प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागला. अनेक इतिहासकारांनी तत्कालीन भारतीयांच्या या अलिप्ततेला आणि ज्ञान लपून ठेवण्याच्या प्रवृत्तीला त्यांचा अहंकार म्हटला आहे. अच्छा. पण अल-बिरुनीची संवेदनशीलता इथे दिसून येते. त्याने या अलिप्ततेला अहंकार न मानता त्याला ट्रॉमा रिस्पॉन्स म्हणजेच भयंकर आघातावरील प्रतिक्रिया म्हटलं आहे. अरेच्छा. हो, त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की परकीय आक्रमणांमुळे इथली शहरे लुटली गेली होती, विद्वानांना विस्थापित व्हावं लागलं होतं. राईट. यामुळे भारतीय समाज भयंकर दुखावला गेला होता आणि संरक्षणासाठी तो स्वतःमध्येच बंदिस्त झाला. त्यांना सगळेच परकीय हिंसक वाटू लागले होते. हे ऐकल्यावर दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. आपण अनेकदा विचार करतो की मध्ययुगीन भारतीय समाज संकुचित का झाला. पण हे एखाद्या बागेच्या कुंपणासारखं आहे. जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा कुंपण लहान असतं, पण जेव्हा बाहेर भयंकर वादळ असतं आणि लुटारू बागेत घुसण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा तुम्ही कुंपण उंच करता. एक्झॅक्टली. आतील मुळे आणि झाडे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कुंपण अधिक उंच आणि भक्कम करता. अस्तित्व टिकवण्यासाठी ती त्या काळाची गरज होती. कुंपणाचा विचार अगदी समर्पक आहे. आणि याच संरक्षणात्मक प्रवृत्तीतून समाजाने स्वतःला कसं आखून घेतलं होतं याचंही त्यानं अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं. म्हणजे जातीव्यवस्थेबद्दल. हो, अल-बिरुनीने तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णन केले आहे, पण त्यात त्याने स्वतःची कोणतीही नैतिक मते लादली नाहीत किंवा टीका केली नाही. त्याने हाडी, डोम, चांडाळ आणि बधातू यांसारख्या उपेक्षित वर्गांचे वर्णन केले आहे, जे गावांबाहेर राहत असत. तसेच त्याने अंत्यज वर्गातील आंतरजातीय विवाह आणि बहुपत्नीत्वाचे वर्णनही अचूकपणे नोंदवले. म्हणजे समाजात कोणकोणते स्तर निर्माण झाले होते आणि ते एकमेकांशी कसे वागत होते हे त्याने जसं दिसलं तसं लिहून ठेवलं. अगदी तसंच. पण मग समाजाच्या या अत्यंत कडक आणि बंदिस्त कुंपणामागे अल-बिरुनीला खऱ्या अर्थाने काय सापडलं? कारण बाहेरून पाहणाऱ्याला फक्त इथली कर्मकांडे आणि मूर्तीपूजाच दिसेल. पण सनातन धर्माचे खरे हृदय त्याहून खूप वेगळे आणि सखोल आहे. त्याने या गाभ्यापर्यंत प्रवेश कसा मिळवला? इथेच त्याचं भाषिक कौशल्य कामी आलं. त्याने केवळ संस्कृत शिकून तो थांबला नाही, तर थेट मूळ ग्रंथांना हात घातला. अच्छा. त्याने भारतीय धर्माचे अतिशय अचूक असे 2 स्तरीय किंवा 2 टियर विश्लेषण केले आहे. त्याने ओळखले की इथल्या समाजात सुशिक्षित आणि अशिक्षित लोक यांच्या धार्मिक समजुतींमध्ये एक स्पष्ट फरक आहे. हा फरक त्याने कसा स्पष्ट केला? तो त्याच्या अरबी वाचकांना सांगतो की वरवर पाहता जरी अनेक देव दिसत असले तरी सुशिक्षित हिंदू एकाच अमूर्त आणि शाश्वत ईश्वरावर विश्वास ठेवतात. अरे वा. हो, तो स्पष्टपणे मोनोथिझमची संकल्पना मांडतो. आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने चक्क पतंजलींच्या योगसूत्रांचा आणि भगवद्गीतेचा अरबी भाषेत अनुवाद केला. एक सेकंड, मला इथे थांबू द्या. त्याने योगसूत्रांचा अनुवाद केला. हे खरोखरच अचंबित करणार आहे. हो ना. म्हणजे तो 11व्या शतकात मुस्लिम जगाला हे पटवून देत होता की हिंदू धर्मातील सर्वोच्च तत्व हे निराकार आहे. अगदी. त्याने ईश्वराचे वर्णन करताना ब्रह्मा आणि आत्मा यांचे स्वरूप कसे अमूर्त, अनंत आणि मानवी आकलनाच्या पलीकडचे आहे हे सविस्तर समजावून सांगितले. भगवद्गीतेचा संदर्भ देऊन त्याने दाखवून दिले की इथला ईश्वर हा केवळ आकाशात बसलेला कोणी नाही, तर तो सर्वव्यापी आहे. राईट. पण इथे एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. कोणता? जर तो ब्रह्माच्या निराकार स्वरूपाबद्दल वाचत होता तर प्रत्यक्ष व्यवहारात त्याला हजारो भव्य मंदिरे आणि मूर्ती दिसत असतील. हो, साहजिकच आहे. मग या मूर्तीपूजेबद्दल त्याचे काय आकलन होते? त्याने याला ढोंगीपणा म्हटले नाही का? नाही. आणि हेच त्याच्या विश्लेषणाचं वैशिष्ट्य आहे. सामान्य माणसाला अमूर्त संकल्पना समजणे कठीण जाते, हे त्याने जाणले. तो लिहितो की जर एखाद्या अशिक्षित माणसाला सांगितले की देव सर्वत्र पाहू शकतो आणि तो अमूर्त आहे, तर त्याचे मन गोंधळून जाईल.
बरोबर. तो कदाचित 1000 डोळे असलेल्या देवाची कल्पना करेल. त्यामुळे अल्बिरुनीने हे स्पष्ट केले की मूर्ती या फक्त लक्ष केंद्रित करण्याचे माध्यम आहेत. त्या स्वतः अंतिम देव नाहीत. म्हणजे ती फक्त मनाला एकाग्र करण्यासाठी बनवलेली साधने आहेत. एक्झॅक्टली. त्यांनी वेगवेगळ्या देवतांचेही वर्गीकरण केले. म्हणजे उदाहरणार्थ भगवान विष्णूसाठी भागवत, सूर्यासाठी आणि भगवान महादेवांसाठी विशिष्ट संत समुदाय. हे अगदी भौतिकशास्त्राच्या कठीण सिद्धांतासारखे आहे. म्हणजे कसं? जसे एखादे अत्यंत क्लिष्ट असे फिजिक्सचे सूत्र सामान्य माणसाला समजण्यासाठी आपण त्याला एखाद्या सोप्या कथेचं रूप देतो. जोपर्यंत तुम्हाला गणिताचे मूळ नियम समजत नाहीत तोपर्यंत तुम्ही क्वांटम फिजिक्सकडे जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. मूर्ती म्हणजे ती भौतिक रूपके आहेत ज्यातून अंतिम आणि अमूर्त सत्याकडे प्रवास करता येतो. इथेच त्याने खऱ्या अर्थाने भारताचे हृदय ओळखले. तंतोतंत हीच पायरी त्याने अचूक ओळखली. याशिवाय त्याने सामान्य लोकांच्या दैनंदिन धार्मिक जीवनाचंही निरीक्षण केलं. तो नोंदवतो की इथल्या तीर्थयात्रा या इस्लाममधील हजप्रमाणे सक्तीच्या नाहीत, तर त्या व्यक्तीच्या ऐच्छिक श्रद्धेचा भाग आहेत. मंदिरात लोक एकत्र येतात, मंत्र म्हणतात, दानधर्म करतात आणि उपवास करतात. आणि हे सगळं ऐच्छिक आहे. हो. आणि या सर्व गुंतागुंतीच्या परंपरांना एकत्र बांधून ठेवणारा जो एक मुख्य धागा आहे तोही त्याने शोधून काढला. कोणता धागा? पुनर्जन्म, किंवा ज्याला इंग्रजीत मेटमसायकोसिस म्हणतात. अल्बिरुनीने पुनर्जन्माला हिंदू धर्माचा मुख्य ओळख किंवा शिबोलेथ म्हणजे मुख्य आधारस्तंभ म्हटले आहे. अच्छा. तो स्पष्टपणे सांगतो की जो पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही तो हिंदू असूच शकत नाही. राईट. कारण आत्मा जोपर्यंत सर्वोच्च बुद्धिमत्ता प्राप्त करत नाही तोपर्यंत तो विविध योनींमधून प्रवास करत राहतो. हो. ही इथली सर्वात मूलभूत संकल्पना आहे. आणि कर्म, धर्म आणि वर्ण हे सगळे याच पुनर्जन्माच्या व्यापक चौकटीत अर्थपूर्ण ठरतात हे त्याने जाणले होते. म्हणजे त्यांनी केवळ धर्माची सालपट नाही काढली तर तो थेट गाभ्यापर्यंत पोचला. अगदी. पण प्राचीन भारतीय संस्कृती केवळ तत्वज्ञान आणि अध्यात्मावर उभी नव्हती. त्यांचा एक अतिशय प्रगत असा वैज्ञानिक दृष्टिकोनही होता. मग या आध्यात्मिक ज्ञानाचा ऋणानुबंध विज्ञान आणि अर्थव्यवस्थेशी कसा जोडलेला होता याबद्दल अल्बिरुनीने काही नोंदवले आहे का? हो. आणि हा या पुस्तकाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. अल्बिरुनीने फक्त माहिती गोळा केली नाही, तर तो तत्कालीन ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेचा म्हणजे नॉलेज इकॉनॉमीचा एक सक्रिय भाग बनला. म्हणजे त्याने स्वतः काही योगदान दिलं. हो ना. त्याने केवळ संस्कृत ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले नाहीत, तर युक्लिड आणि टॉलेमी यांसारख्या पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांची अरबी पुस्तके संस्कृतात अनुवादित केली. अरे वा. हो. आणि ती इथल्या विद्वानांना उपलब्ध करून दिली. हा खऱ्या अर्थाने दुतर्फा चालणारा नॉलेज एक्सचेंज होता. हे दृश्य कल्पनेपलीकडचे आहे. म्हणजे एका बाजूला आक्रमक राजे तलवारीने शहरे उद्ध्वस्त करत आहेत आणि त्याच वेळी त्याच काळात एक विद्वान दोन संस्कृतींच्या विद्वानांमध्ये ज्ञानाचा आणि विज्ञानाचा पूल बांधत आहे. बरोबर. आणि या प्रक्रियेत त्याने भारतीय विज्ञानाचे मुक्तकंठाने कौतुक केले. त्याने वराहमिहीर, चरक, श्रीपाल आणि पुराणांचे अधिकृत संदर्भ देऊन मोजमाप पद्धतींचे वर्णन केले. गणिताबद्दल काय मत होतं त्याचं? गणित आणि खगोलशास्त्रामध्ये तर भारतीयांचे योगदान अद्वितीय असल्याचे त्याने मान्य केले. आर्यभट आणि 7व्या शतकातील ब्रह्मगुप्त यांचा कार्याचा संदर्भ त्याने दिला. शून्य, ऋणसंख्या म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स आणि साइन टेबल्स हे भारतीयांनी जगाला दिलेले सर्वात मोठे योगदान आहे हे त्याने अरबी जगाला अतिशय स्पष्टपणे सांगितले. एवढे प्रगत विज्ञान आणि एवढे सखोल तत्वज्ञान पाहून तो नक्कीच भारावून गेला असेल. पण एक शास्त्रज्ञ म्हणून जेव्हा तो हे सगळं पाहत होता तेव्हा त्याला यात काही त्रुटी किंवा उणीवा दिसल्या नाहीत का? त्याचा काही पुशबॅक होता का? हो. आणि ती त्याची एकमेव पण अत्यंत मोठी खंत होती. भारतीयांचे खगोलशास्त्र अत्यंत अचूक होते. ग्रहण का लागते याची त्यांची गणिते परिपूर्ण होती. राईट. परंतु अल्बिरुनीला या गोष्टीचा प्रचंड राग यायचा की याच शुद्ध वैज्ञानिक तथ्यांमध्ये इथल्या विद्वानांनी जाणीवपूर्वक लोकप्रिय पौराणिक कथांची भेसळ केली होती. म्हणजे नक्की कसे? म्हणजे गणिताने सिद्ध होते की ग्रहण हे चंद्र आणि पृथ्वीच्या सावलीमुळे लागते. पण त्याच ग्रंथात पुढे जाऊन हे लोक लिहायचे की राहू सूर्याला गिळतो म्हणून ग्रहण लागते. अच्छा. म्हणजे दोन गोष्टी मिक्स केल्या. हो. दोन पूर्णपणे वेगवेगळ्या ज्ञानमीमांसा त्यांनी एकत्र करून टाकल्या होत्या. एका बाजूला शुद्ध विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला पौराणिक कथा. हे असं का केलं गेलं याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. हे म्हणजे
एखादे सत्य अतिशय स्पष्टपणे फक्त काळा आणि पांढऱ्या रंगात दिसत आहे, पण त्यात विनाकारण रंगांची भेसळ करण्यासारखे त्याला वाटले असावे. अगदी बरोबर. इतके प्रगत विज्ञान असूनही परंपरेवरील आंधळा विश्वास प्रगतीत कसा अडथळा आणतो, ही त्याची टीका आजही विचार करायला लावणारी आहे. हा भेसळीचा मुद्दा त्याने खूप पोटतिडकीने मांडला आहे. आपण या सखोल चर्चेचा समारोपाकडे वळताना एडवर्ड साचाऊ यांच्या एका वाक्याचा संदर्भ नक्कीच घ्यायला हवा. सांगा ना. साचाऊ म्हणतात, तलवारींचा खणखणाट, जळणारी शहरं आणि लुटलेली मंदिरे यांच्या मध्यभागी हे पुस्तक एका शांत, निष्पक्ष संशोधनाचे बेट आहे, एक मॅजिक आयलँड आहे. काय विलक्षण वर्णन आहे हे. युद्धाच्या कोलाहलात हरवलेला सत्याचा शोध. श्रोत्यांनो, जर एका 11व्या शतकातील परकीय विद्वानाच्या या ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनाने तुम्हाला आज काही नवीन विचार करायला भाग पाडले असेल, तर हा भाग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खाली कॉमेंट करून सांगा की अल बिरुनीच्या कोणत्या निरीक्षणाने तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्यचकित केले. आणि जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. हो, अल बिरुनीने बाहेरचा माणूस असूनही आघात आणि पौराणिक कथांच्या आवरणाखाली दडलेले सनातन धर्माचे शुद्ध आणि वैज्ञानिक सत्य शोधून काढले. राईट. आज सर्व प्रकारची माहिती एका क्लिकवर उपलब्ध असताना आपण आपल्याच संस्कृतीकडे तितक्याच स्पष्टतेने पाहत आहोत का, की आपण अजूनही त्याच पौराणिक कथा आणि कर्मकांडांच्या जाळ्यात अडकलो आहोत, ज्याबद्दल त्याने 1000 वर्षांपूर्वी सावध केले होते? विचार करा आणि शोधत रहा. पुन्हा भेटूया सनातन शास्त्रच्या पुढच्या भागात.